तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर होताना दिसतोय. अत्याधुनिक तराफा असल्याने विसर्जनाला अडचण निर्माण होते अशी देखील माहिती समोर आलेली आहे. यंदा अत्याधुनिक तराफा बाप्पाच्या विसर्जनासाठी आणण्यात आलेला आहे आणि यामध्ये काही तांत्रिक अडचणी येतात आणि त्यामुळे सुद्धा विसर्जनाला विलंब होतोय अशी माहिती समोर आलेली आहे. या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याशी. ओम, यंदा लालबागच्या राजासाठी अत्याधुनिक तराफा आणण्यात आलेला आहे, मात्र काही तांत्रिक अडचणी आल्याचं कळत आहे. निश्चितच प्राची, खरं तर अद्याप म्हणजे खरं तर 10 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन हे अपेक्षित आहे. परंतु यावर्षी जो अत्याधुनिक तराफा गुजरातवरून आणण्यात आलाय त्यामध्ये काहीतरी तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे विसर्जनाची जी काही प्रक्रिया आहे ती खोळंबलेलं आपल्याला यावेळेला पाहायला मिळते. खरं तर अनंत अंबानी यांच्या माध्यमातून हा तराफा आणण्यात आला होता आणि त्या माध्यमातून यावेळेला वेगळ्या पद्धतीनं खरं तर हे लालबागच्या राजाचं विसर्जन करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात येत होता. परंतु जो अत्याधुनिक तराफा आहे त्यामध्ये ज्या अलाइनमेंट्स आहेत त्या अलाइनमेंट्स मध्ये काहीतरी खराबी आल्यामुळे, अडचण आल्यामुळे खरं तर या विसर्जनाला विलंब होत असल्याचं कळतं. त्यामुळे जोपर्यंत हा बिघाड किंवा ही तांत्रिक अडचण दूर होत नाही तोपर्यंत राजाचं विसर्जन होणं खरं तर दुरापास्त असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे कधीपर्यंत हा अडथळा दूर केला जातो आणि यामध्ये सुलभता आणून कधीपर्यंत विसर्जन केलं जातं हे देखील खरं महत्वाचं आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून खरं तर जे लाईव्ह स्ट्रीमिंग होतं लालबागच्या राजाचं ते देखील जोपर्यंत हा बिघाड दुरुस्त होत नाही तोपर्यंत बंद करण्यात आल्याचं देखील आता कळतंय. प्राची, नक्कीच ओम, आपण अपेक्षा करूयात की बाप्पा ही देखील अडचण लवकरच दूर करेल आणि बाप्पाचं विसर्जन होईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. रथाच्या आलेल्या माहितीनुसार काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या विसर्जनाला विलंब होतोय, मात्र लवकरच हे विसर्जन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. यंदा लालबागच्या राजासाठी मोटराइज्ड हा तराफा आणण्यात आलेला होता आणि गुजरातवरून विशेषतः हा तराफा तयार करून आणण्यात आलेला आहे. 336 अंश न फिरण्याची क्षमता या तराफ्यामध्ये, सोबतच अनेक स्प्रिंकलर्स देखील या तराफ्याच्या बाजूला लावण्यात आलेले आहेत. म्हणजे जेव्हा बाप्पा विसर्जनासाठी जाईल तेव्हा त्याच्यामुळे पाण्याचा फवारा केला जाणार होता आणि असा हा अत्याधुनिक तराफा यंदा आणण्यात आलेला होता. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्याचं कळतंय आणि त्यामुळेच हा विलंब होताना दिसतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री गिरगाव चौपाटी इथं हजेरी लावून सार्वजनिक मंडळांच्या गणरायावर पुष्पवृष्टी केली आणि यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत यंदाच्या गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मार्मिक उत्तरं दिलेली आहेत. पाहूया. पहिली सुबुद्धी तर मलाच मिळाली पाहिजे, पण माझ्यासोबत सगळ्यांना सुबुद्धी मिळाली पाहिजे. कारण सुबुद्धी आणि सन्मार्ग या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या श्री गणेशाकडनं आपण मागितल्या पाहिजेत. त्यामुळे इतरांकरता सुबुद्धी मागायची आणि स्वतःकरता मागायची नाही असा मूर्खपणा मी कधीच करणार नाही. बाप्पांना एवढंच काम आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा. असं आहे की आपल्या मनात जे असतं ना ते बाप्पांना माहिती असतं, त्यामुळे फार काही मागायचं नसतं. तरी दृश्य सध्याची आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ही दृश्य. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आलेली होती आणि बाप्पाला माहिती आहे की आपल्याला काय हवं आणि बाप्पा सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे राज्यामध्ये केवळ सुख समृद्धी नांदो ही प्रार्थना सगळ्याच राजकीय नेत्यांकडून गेल्या 11 दिवसांमध्ये बाप्पाच्या चरणी करण्यात आली होती. अनेक राजकीय नेते असतील, सेलिब्रिटी असतील, या सगळ्यांनीच बाप्पाचं दर्शन घेतलेलं होतं. बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. तासन तास या रांगांमध्ये उभं राहून या गणेश भक्तांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं होतं आणि आज या बाप्पाला निरोप देण्याची ही वेळ आलेली आहे आणि निरोप दिला जाणार आहे आज. आणि हा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं हे गणेश भक्त या गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये नाही तर राज्यभरामध्ये या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. अनेक ठिकाणी अद्यापही या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. पुण्यामध्ये देखील अजूनही या मिरवणुका सुरू आहेत. तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाला काहीसा विलंब होताना दिसतोय.
तर काही तांत्रिक अडचण आल्याची माहिती मिळते. जो अत्याधुनिक तराफा आणण्यात आलेला होता त्याची काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच हे विसर्जन थोडंसं विलंबानं होत आहे. मात्र हे विसर्जन लवकर होईल, बाप्पा आपल्या घरी लवकर जाईल अशी अपेक्षा सगळेच जण व्यक्त करतात. आज 11 दिवसांनी बाप्पा सगळ्यांचाच निरोप घेतोय आणि आपल्या घरी बाप्पा चाललेला आहे. त्यामुळे बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळेच जण आले. ही गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय. कशा पद्धतीनं बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळेच जण आलेले आहेत. सोबतच आजूबाजूला अनेक बोटी देखील दिसत आहेत. अनेक कोळी बांधवांच्या बोटी या ठिकाणी आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोस्टगार्ड देखील या ठिकाणी आहेत. तसंच पोलिसांच्या देखील काही बोटी या समुद्रामध्ये आहेत. या ठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या संख्येनं नागरिक आलेले आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष लक्ष ठेवलं जातं.